रोहित शर्मा आणि पूर्ण टीमचे आम्ही अभिनंदन करतो आणि अशीच प्रगती त्यांनी करत राहावी. नक्कीच अशीच प्रगती करण्यात यावी. भारताचा झेंडा देखील आहे ते घेऊन आलेले आहेत क्रिकेटप्रेमी. आपण त्यांच्याकडून देखील काय सांगशील मित्रा, कारण की ज्या पद्धतीने सूर्याची कॅच होती त्यावेळेस कुठेतरी विजय आपल्याला मिळाला असंच झालं होतं. ती कॅच नव्हती, ती मॅच होती आपली, त्यामुळे आपण जिंकलेलो आहे. आणि आम्ही इकडे सगळे ऑफिस सोडून इकडे आलेलो आहे. सेलिब्रेशन मला खूप मजा येते, खूप आनंद होतोय. नक्कीच एक आनंद होतोय आणि या आनंदाचा जल्लोष घेण्यासाठी खरं तर सर्व मुंबईतले जे क्रिकेट प्रेमी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळतात. जिथे नजर जाईल तिथे आहे ते क्रिकेट प्रेमींची गर्दी आहे ती पाहायला मिळते. कारण की कोस्टल रोड जो आहे तो कोस्टल रोडपासून साधारणतः MCCA कारंजा जो आहे ते 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या 5 ते 6 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आहे ते नागरिकांचीच गर्दीच पाहायला मिळते. कारण की जिथे नजर जाते तिथे नागरिकांची मोठ्या संख्येने ही गर्दी आहे. कारण की सगळ्यांना एक उत्सुकता आहे की हे 17 वर्ष आहेत, या 17 वर्षाच्या नंतरून हे घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे आणि या घवघवीत यशासाठीच कुठेतरी एक जल्लोष होतोय. ज्या पद्धतीने रोहित शर्माने आहे ती निवृत्ती जरी घोषित केली असेल तर मात्र रोहित शर्माची ही शेवटची मॅच असताना देखील त्याने एक मोठं यश मिळवलेलं आणि या यशाच्या स्वागतासाठी हे सगळे मुंबईकर आहेत ते जमा झालेले पाहायला मिळतात. आपण तर प्रेक्षकांना देखील आहेत ते त्यांच्याकडूनही जाणून घेतलं. त्यावेळेस क्रिकेटप्रेमी आहेत, आज अर्धवट ऑफिस आहेत ते देखील सोडून आहेत ते या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात. अगदी गणेश, टीम इंडिया आता तिथून ओपन बसमधनं रॅलीला सुरुवात झाली आहे, मात्र प्रचंड गर्दी इथं उसळलेली पाहायला मिळते. यानंतर टीम इंडियाचा प्रवास कसा असणार आहे, त्यानंतरचा काय नियोजन असणार आहे? नक्कीच टीम इंडिया जी आहे त्यांची या ठिकाणाहून सुरुवात होते ही रॅलीला आणि त्यानंतरून वानखेडे स्टेडियम आहे त्या वानखेडे स्टेडियममध्ये खरं तर यांचं स्वागत आहे ते केलं जाणार आहे आणि वानखेडे स्टेडियममध्येच नंतरून त्यांचा सत्कार आहे तो देखील होताना पाहायला मिळणार आहे आणि ज्यांना जी बक्षिसं आहेत ती बक्षिसं देखील त्या ठिकाणी वितरित केल्या जाणार आहेत आणि हे बक्षिसं वितरित केल्यानंतरून सर्व टीम इंडिया आहे ती वानखेडे स्टेडियमवर आहे तो एक राऊंड मारेल आणि त्यानंतरून ही जल्लोष यात्रा आहे तिथे समाप्त केली जाणार आहे. मात्र एक मोठा जल्लोष आहे तो होताना पाहायला मिळतोय कारण की मुंबईकर आहे दुपारपासूनच क्रिकेट प्रेमी येत आहेत आणि त्यांची वाट आहे ते पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने आहेत हे मुंबईकर आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात. कारण की हा घवघवीत यश आहे तो आपल्या स्वतःच्या नजरेत मिळावा आणि यासाठीच ही कुठेतरी ही दृश्य जी सांगून जात आहेत की आज मुंबईकरांमध्ये किती उत्साह आहे तो. गणेश, फॅन्सशी तू सातत्यानं बोलतोय, साधारणतः काय भावना आहेत फॅन्सच्या? नक्कीच फॅनच्या भावना एकदम मोठ्या प्रमाणात आहेत. क्या बताएंगे किस तरीके से जल्लोष साजरे मराठी आहे आपण काय सांगाल? अरे काय इंडिया वर्ल्ड कप जिंकली आहे 13 वर्षानंतर, खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणून आम्ही सगळे आलो आहे तिकडे वर्ल्ड कप सेलिब्रेट करायला. नक्कीच एक सेलिब्रेशन करण्यासाठी आलेले आहेत. आपण आणखी काही फॅन आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. मित्रा, काय सांगशील, तू देखील आलेला आहे सेलिब्रेशन करण्यासाठी? हो, खूप ऑफिस सोडून आम्ही आलेलो आहोत. 2 तास आम्ही थांबलेलो तिकडे. आम्ही वेटच करतोय. तर बस बोलतायत की येणार आहे, तर आम्ही त्याचा वेट करतोय. खूप आनंद होतो आम्हाला. मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा. इंडिया 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 इंडिया. महिलांची देखील आहे तेवढ्या संख्येने आहे ती मोठी प्रमाणात पाहायला मिळतात. एकच जल्लोष आहे तो होताना पाहायला मिळतो. मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा पद्धतीच्या ह्या घोषणा देखील आहेत त्या होताना पाहायला मिळतात. कारण की रोहित शर्माने खरं तर आपल्या टीमला आहेत हे घवघवीत यश आहे ते मिळवून दिलेलं पाहायला मिळत आहे. अगदी गणेश, आणि पावसाला देखील थोडीफार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशा वातावरणात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत होतानाही पाहायला मिळत आहे. गेले अनेक तास खरं तर इथे फॅन्स जमलेले आहेत, एकही फॅन्स कमी झालेला दिसत नाही, उलट गर्दी वाढतीये. नक्कीच गेल्या काही वेळापासून आहेत खरं तर पावसाने देखील हजेरी लावली होती. मात्र या पावसाच्या हजेरीनंतरून असं वाटलं होतं की कुठेतरी ही गर्दी आहे ती कमी होईल. मात्र असं चित्र न होता आहे ती मोठ्या संख्येने ही गर्दी वाढलेली पाहायला मिळते. कारण की टीम इंडियाला मिळालेलं हे यशच आहे आणि क्रिकेट प्रेमींमध्ये असणारा आनंद आणि हाच आनंदाचा एक क्षण आहे तो आपल्या स्वतःच्या डोळ्यामध्ये यावा आणि आपण मोबाईलमध्ये आपल्या कॅप्चर करावा यासाठी खरी तर गर्दी आहे ती पाहायला मिळते. कारण की ज्याच्या
हातामध्ये आपण बघू त्याच्या हातामध्ये मोबाईलचे टॉर्च आहे ते देखील दाखवले जात आहेत, कारण की एक स्वागतासाठी हा जनसमुदाय आहे तो झालेला पाहायला मिळतोय. हा जल्लोष आपण हा थेट खालची ही जी दृश्य आहे ती बघू शकतो की डान्स देखील आहे ते केला जात आहेत, कारण की मुंबई इंडियन्सची टीम आहे ती थोडीशी पुढे येताना पाहायला मिळते, कारण की जो वानखेडेचा परिसर आहे हा कमीत कमी 2 किलोमीटरचा जरी अंतर असला तरी किमान एवढं 2 किलोमीटरचं अंतर आहे ते पूर्ण करण्यासाठी या टीमला 2 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय, कारण की चाहत्यांची जेवढी मोठी गर्दी आहे ती पाहायला मिळते. पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतो. अगदी, आणि तीच उत्सुकता आहे, तीच आस आहे की आपल्या टीमला याची देही याची डोळा पाहता यावं, आणि म्हणूनच इतका जनसागर इथं लोटलेला पाहायला मिळतोय. गणेश, तुम्ही आमच्यासोबत असाच राहा. आपण प्रेक्षकांना एकदा ही दृश्य दाखवूयात. ओपन बसमधनं एकीकडे रॅलीला सुरुवात झाली आहे. मरीन ड्राईव्हवर तुफान गर्दी जमल्याचा पाहायला मिळत आहे. फॅन्स आपल्या टीमची वाट बघतात आणि थोड्याच वेळात या रस्त्यांवरती आता प्रचंड घोषणाबाजी सुरू होईल, कारण बस तिथं पोहोचणार आहे. बस NCP येथनं निघालेली आहे. मरीन ड्राईव्हवरनं ही बस वानखेडेकडे रवाना होणार आहे आणि तिथं वानखेडेत भव्य असा कार्यक्रम, विजयोत्सव साजरा केला जाणार. बघतोय ही दृश्य, एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. चॅम्पियन्स 2024 आणि त्याच्या खालती 2 स्टार्स, अर्थात 2007 आणि 2024 जिंकलेल्या वर्ल्ड कपची ती 2 स्टार्स त्या बसवरती पाहायला मिळतात. आणि टीम इंडियाच्या जर्सीवरती देखील त्याच 2 स्टारचा आता